everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So yes, normal routine start झाली. मी चाललो आहे हॉस्पिटलला. रचना आहे किचनमध्ये सगळं काय रेडी केलं आहे. टिफिन रेडी झाला आहे, नाश्ता आमचा झाला आहे, आईची छान पूजा झाली आहे, नाईसा आराम करत आहे, झोपली आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव. बॅक टू होम. वाजले आहेत 6:15 5:45. येस, आज एक एक्साइटिंग इव्हेंट आहे. काय आहे आणि कसं इन्व्हिटेशन आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो स्टे ट्यून. घरच्या संदेश लागून ओम भुवस्वा तस्य तुरय्यं भर्गो देन सधीमहि धियो न प्रचोदयात्. ओम वक्रतुंड ओम भुवस्वा तस्य तुरय्यं भर्गो देन सधीमहि धियो न प्रचोदयात्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. 7 वाजले आहेत 7 आणि नायसा मॅडम चालली आहे वहिनींकडे आणि मी रेडी झाली आहे. मी आणि सनी चाललो आहोत एका इव्हेंटला. ते काय इव्हेंट आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. सो सनी आता ॲक्च्युली गाडी चार्ज करायला गेला आहे. मग तो गाडी खाली घेऊन आला की आम्ही लगेच निघणार आहोत. आणि आईने मला निफर थंडी आठवली आईची ट्रेनिंग. Finally, we have reached. Rachna is looking beautiful, and finally, it's the Bombay Fashion Week, Bombay Times Fashion Week. So finally, Prasad, thanks for inviting us. So how is it going? Going well, like our Today is second day. मी Basic. कालचं पाहिलं आणि कालचं अमेझिंग होतं. म्हणजे मला दाखवलं टाकलेलं शेस कलर. Now also like this show. Today also like since morning this is a 5th show and this show will be at 11. 11. This must be for 2 hours. Half an hour. So now it's सगळे shows असतात. अच्छा. 2 hours, 2 hours show. So like नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. म्हणजे मागेच आय थिंक एप्रिल मध्ये Last time पण invite केलेलं. Last invite केलेला, but we missed it. आणि तुम्ही बाहेर गेलो. बरंच वेळा दिस टाइम परत करून Thank you so much. माझी फॅमिली पण सकाळी जाऊन गेले सगळे. वाईफ वगैरे सगळे आले. ते तुम्हाला भेटली असते ती आता थांबली असते. लाईक मला तर भेटून छान वाटतं. फर्स्ट टाइम आमचा असा एक्सपिरियन्स. आणि आम्हाला आत्ताच कळले आमचा आवाज किती होतो माहित नाही, पण दिशा पटानी असणार आहे ह्या नाईस. फायनली आम्हाला छान अशी सीट मिळाली आहे अँड वेटिंग फॉर दिस एक्सपिरियन्स. To get this year's model, I want to get it for you. Welcome to Reliance Digital, where we go beyond to help India make friends with technology. How may I help you?
Have you seen Manoj? Yes, and everyone who wishes they had. Rewinding the Y2K era, the It Girl returns. This is everything. It's science. Sip, I tell you sip like coffee, wake, change your mind and drop me love to hang me crazy, shady, spin me on like how wasabi like. I'm sweet and salty, mix it up in my mind. Abhinav Kumar. All celebrities. Amazing experience. So आता आपण bus ची- अरे bus-
त्यांच्यामुळे पॉसिबल झाला. थँक्यू सो मच. बिकॉज ऑफ माय वाईफ शी फॉलोज यू मी तुम्हाला बोललोय. मी तिला जर व्हिडिओ कॉलच करतो आय गिव्ह अ सरप्राईज. तुला माहिती नाहीये. मी त्यांना तेच म्हटलं की आपण नेक्स्ट That's how they say it. When is the different असतं. छान आहे, छान एक्सपिरियन्स. कसं वाटतं? वेगळं काय. आणि मी बसून मला वाचतेच अभ्यास Many celebrities dance. खूप असं नवीन टाईप स्पेस आहे. मराठी कमी असतात. मराठी पण येतं. खूप कमी. आणि मी 3 दिवस सगळं मॅनेज करणं. आमच्यासाठी पण आपल्यासाठी पण एक प्राऊड फीलिंग आहे की आपला एक एक्झॅक्ट मराठी माणूस या इंडस्ट्रीमध्ये आहे. इट्स अ बिग अचीवमेंट आपल्या. नेक्स्ट टाइम परत या सीझनला. आता ऑक्टोबरमध्ये सो एप्रिल अँड वाईस हॅलो. हो सांगितलं ह्यांनी. नाही मग ह्यांनी भेट नाही करून दिली. बदलापूरला दोघेही येणार आहेत आपल्याकडे. जेवायलाच येणार मी आहे. जेवायला येणार आहे. प्रिन्सी आणि आर. मी खूप छान एक्सपिरियन्स असतो. perfect to be applied in your clavicle, if you're wearing like this, which different designs.
थँक्यू सो मच प्रसाद, थँक्यू सो मच. After a long day, often with shampoo and conditioner. थँक्यू थँक्यू सो मच. अँड खरंच खूप छान शो होता. अमेझिंग टाईम, एक अमेझिंग एक्सपिरियन्स होतं आमच्यासाठी, आमच्या ऑडियन्ससाठी, बिकॉज मराठी ऑडियन्सला थोडंसं वेगळं आपलं. सो फायनली डन आणि आम्ही आता या इव्हेंटमधून निघतो. आम्ही आलो आहोत फिनिक्स मार्केट सिटी. रचनाला भूक लागली आहे. रचनाला भूक लागली म्हणजे काय, दोघांना भूक लागली काय बोलतो. सो 11 वाजले आहेत, 11:15. आणि फॉर अ चेंज मला उद्या क्लिनिकला सुट्टी आहे, हॉस्पिटल आहे. आत्ताच कळलं मला, ते आत्ताच समजलं मला क्लिनिकला ऑफ आहे. एवढं बोलत होतं तुम्हाला बोललं चल इथे जा. चला मस्त जेवलो. 11 वाजता आम्ही मॉलमध्ये आलो. तो म्हणजे होता कोणता मॉल होता अरे हा? फिनिक्स मार्केट. आपलं खाली जायचंय. नाही थांब, अरे परत कोण पाठी चालवची. आम्हाला नाही ॲक्च्युली मॉल एवढा मोठा, तर मी एक दुकानाचं नाव डोक्यात फिक्स केलं. तिकडनं आम्ही आलो कारण त्याच्या एक्झॅक्ट समोर आमची गाडी आम्ही पार्क केली. सो असा विचार करून आलो. आता दुसरीकडनं जायला प्रॉब्लेम काय नाही, पण काय माहिती को तो तिथेच जाईल केलेलं, तर अख्खी रात्र इथेच फिरत बसू आम्ही. मस्त जेवलो, पण ते जास्त झालं आमचं जेवण. आणि ते काय फायनली मग असं ते पार्सल घ्यावं लागलं. खाऊन खाऊन आम्ही किती खाणार दोघं. आणि ते कोल्ड कॉफी मागवलेली तिथं किती ना टम्बलरसारखी आली, एवढं मोठी कोल्ड कॉफी आली ती. बऱ्याला 2 नाही मागवले, एकच मागवली. नाही तर त्याच्यानेच आमचं पोट भरून आम्ही जेवण आम्हाला लिटरली पॅक करावं लागलं असं. 7 वाजले आहेत 12:20. आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते, कारण मी जास्त नाही बोललो. वी जस्ट एन्जॉयड इट थरली. जे काही आजची पूर्ण जशी आमची जी संध्याकाळ गेली तुम्ही पाहिलंच असेल. सो बेसिकली आम्ही गेलेलो बॉम्बे टाइम्स फॅशन वीक जे चालू आहे आता मुंबईमध्ये. सो तिकडचं आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं. ग्रँड हयात इकडे होतं ते. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सो हा एक्सपिरियन्स टोटली डिफरंट होता. लाईक एक्झॅक्टली लास्ट टाइम पण होता, पण त्यावेळेस सनी फ्री नव्हता. त्यामुळे मग आणि माझं कसं असतं मी सांगितले अशा इव्हेंट्सला आय नीड सनी विथ मी. सो म्हणून मग तेव्हा नाही झालं पॉसिबल, पण यावेळेस आम्ही गेलो. अँड अमेझिंग एक्सपिरियन्स, अमेझिंग. म्हणजे त्या ज्या मुली ज्या प्रकारे ज्या मॉडेल एवढं छान प्रकारे स्वतःला प्रेझेंट करत होते ना, सो
खूप 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 छान वाटत होतं ते. आणि जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला कळलं की दिशा पटानी ही शो स्टॉपर आहे. असे वेगवेगळे शोज असतात, त्याचे वेगवेगळे शो स्टॉपर आहेत. सो ह्याच्यानंतरचा जो होता तिथे बिपाशा बासू ती शो स्टॉपर असणार होते, पण ते खूप लेट होतं. लाईक 11:30चा शो तो होता. आणि एवढं लेट म्हणजे खूपच लेट झालं असतं. आणि हे सगळे शो हाफ ॲन आवरचेच असतात. सो जेव्हा मी लास्ट टाइम नायसाच्या वेळेस गेलेलो तो एक्सपिरियन्स वेगळा होता. तेव्हा नायसा त्यात पार्टिसिपेट झालेलं आणि किड्सचं होतं. बट हे ऑल टुगेदर वेगळा एक्सपिरियन्स. सगळे मोठे मोठे ब्रँड्स, त्यांचं फॅशन शो हे. सो हे जे होतं ते ज्युसी या ब्रँडचं होतं. आणि जे नाईटवेअर होते, जे एवढं छान वाटत होतं, त्या मुली एवढं मस्त करत होत्या, म्हणजे मॉडेल्स एवढं छान वाटत होतं ना ते बघायला. आणि म्युझिक ज्या प्रकारे ते सिलेक्शन वगैरे सगळं मॅटर करतं. आणि स्टार्ट होण्याच्या आधी ऑल ऑफ अ सडन असं क्रॉस झाला आणि माझ्या बाजूला येऊन बसला आवेश दरबार. मी सनीला म्हणते, सनी आवेश दरबार. सनीला मला कळलंच नाही मी काय म्हणते. अरे ही इज सिटिंग बिसाइड मी, एक्झॅक्ट बाजूला बसलेला. आणि असं म्हणजे छान वाटत होतं. तो जो पूर्ण एन्व्हायरमेंट होता ना, दॅट वॉज टोटली डिफरंट, एकदम वेगळं सगळं. काय म्हणू म्हणजे एक्झॅक्टली हा. आणि एकेकाचे म्हणजे सगळ्यांनी एवढे छान कपडे घातलेले ना, सगळे असं छान आवरून आलेले आणि मस्त वाटत होतं. पूर्ण एक टोटली डिफरंट एक्सपिरियन्स होता. कारण आपण असं डेली लाईफमध्ये हे सगळं नाही एक्सपिरियन्स करत. आपण हे फक्त टी व्हीमध्ये बघतो ह्या सगळ्या काही गोष्टी. पण तिथे जाऊन हे एक्सपिरियन्स करणं टोटली डिफरंट होतं. त्याचबरोबर तिथे जेवढे काही ब्रँड्स होते, टीचे असो किंवा कॉस्मॅटिकचे किंवा परफ्यूमचे, ते पण एवढे अमेझिंग ना. एकतर एक छान असं हॅम्पर मिळालं आहे. आता ते दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण सनस्क्रीन होतं जे शायनीवालं सनस्क्रीन करतोय. एवढं सुंदर सनस्क्रीन आहे. स्पेनचा ब्रँड येतो आणि एवढं सुंदर सनस्क्रीन. त्यांनी छान असं फोटोशूट पण केलं, मस्त वाटत होतं मला तर. आणि मग नंतर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा मग शर्लिन चोप्रा, मग तिचं काय नाव आहे ते बिग बॉस मधली होती ती, ज्यांचं तुम्ही क्लिप पण पाहिलं असेल, मला तिचं नावच नाही आठवत आहे. नाही, गौरवची वाईफ. ती तर काय झालं माहिती का, आम्ही आय गेस गाडीत बसलो असेल आणि ती तिथे आली. आकांक्षापुरी ती पण होती. मग त्याच्यानंतर पूनम पांडे, मग दिव्या अगरवालला असं बघितलं तर एकदम असं वाटत नाही, पण रियालिटीमध्ये म्हणजे बघितलं की ती खूप टॉल आहे. सो असे वेगवेगळे सेलेब्स येत होते. आणि हे कसं जसं म्हटले की वेगवेगळे शोज असतात. सो अमेझिंग एक्सपिरियन्स की आम्ही तिथे टाइम स्पेंड केलं. पण खरंच म्हणजे जाण्याच्या आधी कदाचित एक्सायटेड नसेल, पण तिथे गेल्यानंतर तिकडचं जो वातावरण, ते सगळं काही जे मी पाहिलं आणि जे एक्सपिरियन्स केलंय ना, ग्लॅमरस. फॅशन मूवीमध्ये कसं असतं तसं वाटत होतं. आणि खूप मस्तच म्हणजे मी काय बोलू, शब्दच कमी आहेत ह्या सगळ्या गोष्टींना. आणि हे एकदा तरी असं मला वाटतं एक्सपिरियन्स केलं जायला पाहिजे, म्हणून छान वाटलं. सो त्यानंतर भूक लागली ना, म्हणून मग आम्ही मॉलमध्ये गेलो. तिथे नशीब ते रेस्टॉरंट ओपन होते. शेवटची ऑर्डर, आम्हाला बोलतो शेवटची ऑर्डर आहे. मग ते झालं. आणि आता बघा किती, मी तुम्हाला 12:30 वाजलेत. हे कोण बोलेल की 12:30 वाजलेत. दिस इज व्हॉट मुंबई की लाईफ इज. पेशन्स नावाची गोष्ट नाही. सनी इथे यायचा एकेकाळी 4 वर्ष स्पेंड केलेले तिथे ना, कुर्ल्यामध्ये. सनी इथे तेव्हा कोहिनूरला होता. आता क्रिटिकल एशिया. सनीला नॉस्टॅल्जिक वाटत, ऑफकोर्स वाटेल ना, की जिथे आपण एवढी वर्ष कामं केलेली आहेत. रात्री 1:30-2 वाजता चालत जायचो या एरियामध्ये डिलिव्हरीसाठी अटेंड करायला. सो एकदम नॉस्टॅल्जिक फील होतं. कारण तेव्हा तुला काय टॅक्सी वगैरे नसेल मिळायची म्हणून. वॉकिंग डिस्टन्स आहे ना. ओके म्हणून.
असं काय आहे आजचा दिवस. खूप छान गेला. नायसा ॲक्च्युली वहिनींकडे आहे. तिला तेच बोलली की आम्ही म्हणजे असं सांगितलं की रात्री लवकर आलो तर तिला पिक करू, पण ती फुल तयारीत गेली की मी उद्या येणार आहे, मी बॅग बिग घेऊन सगळी चालली आहे. म्हणजे ठीक आहे. हो चला, थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी हा ब्लॉग बघितला आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल आणि माझे जे इमोशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले असतील की मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.